उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते, पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झालेत. त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का नाही? फडणवीसाच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स पाहिजे. अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. त्याच्यातून ही निरपराधांचे बळी गेलेले आहेत. राऊत साहेब, 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात होते. त्यांनी स्वर्गीय सुधाकर परिचारकांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्या एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवल्याचं म्हटलं जातं आहे. महायुती 5 माजी आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यातले महायुतीतच फोडाफोडी दिसते. 3 माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय. स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करतात. हो, मग त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे. त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे. त्यांचे आमदार किंवा माजी आमदार फोडले जात आहेत ना, आम्ही कशाला बोलायचं आहे? मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, हे चुकीचं आहे. ज्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी विरोध केलेला आहे या प्रवेशाला, त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहेत. जाऊन भेटा त्यांना, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचं मत घ्या की ते विरोध का करतायत, किंवा हे पक्षप्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे. अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे त्यांना विचारून घ्या. नाही, पण महायुतीतलीच ही फोडाफोडी, कारण अजित पवारांचा पक्ष असा आहे की भरणेंना डॅमेज कंट्रोलसाठी पाठवलेलं आहे. बरं, असं आहे की मी तुम्हाला पुण्यामध्ये जे चाललं आहे दंगेकर विरुद्ध मोहोळ, हेही आपल्याला आरोपांचं युद्ध बघायला मिळतं आहे. मी आपल्याला काल सांगितलं ना, ऐसा कोई सगा नाही जिसने भाजपाने ठगा नाही. भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करते. भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्यागोत्यांवरच वार करते. व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहेत. सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतील तर तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. चला, बोला, काय हो गया? बोलू द्या ना, क्या हिंदी में क्या है? एक प्रश्न आहे. मध्यंतरी जो ICC एशिया कप होता त्यावरून बरंचसं भारतातही आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले. आता जी ट्रॉफी आहे, BCCIनं पुन्हा एकदा ACCला पत्र पाठवलेलं की ती ट्रॉफी आम्हाला द्या. आणि ACCचे अध्यक्ष जे पाकिस्तानचे PCBचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की तुम्हाला ट्रॉफी आमच्या हस्तेच स्वीकारावी लागेल, माझ्या हस्ते स्वीकारावी लागेल. याच्यावर जय शहाला प्रश्न विचारा तुम्ही, किंवा अमित शहाना विचारा ना. जय शहा ह्याच्यातून नक्की तोडगा काढतील. जय शहा यांचा इतका क्रीडा क्षेत्रातला निष्णात प्रशासक गेल्या 50 वर्षात देशात झालेला नाही. त्याच्यामुळे ही जी पाकिस्तानातून जी ट्रॉफी आहे, अहो बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर घेण्याची भाषा आपण करतो आहोत आणि एक ट्रॉफी नाही घेऊ शकत आपली स्वतःची. कालच आपले राजनाथ सिंग म्हटले तर संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोस मिसाईलच्या नियंत्रणाखाली आहे. त्याच्यात ट्रॉफी पण आहे ना. मग राजनाथ सिंग, अमित शहा, जय शहा यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि भारताची ट्रॉफी कशी आणता येईल या संदर्भात त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे. जय शहा म्हणजे महान माणूस आहे फार. कार्यकर्त्यांचा हा सवाल.